नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता घर सोडून जाणाऱ्या जानकी आणि ऋषिकेशला नक्की कोणाचा आधार मिळणार, तर जानकी आणि ऋषिकेश स्वतःला सिद्ध करण्यामध्ये यशस्वी ठरतील का, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं, नानांनी सत्य सांगू नये यासाठीच ऐश्वर्याने नानांना जिन्यावरून खाली ढकललेलं असतं. परंतु नाना आता बेशुद्ध असल्यामुळे कोणाला काहीच कळत नाही की नक्की नानांना कोणी ढकललं आहे, ऐश्वर्या की जानकी. ऐश्वर्या म्हणत असते की हे सगळं काही जानकी वहिनींनीच केलं आहे, कारण नानांची शॉल ही जानकी वहिनींच्याच हातात होती. आता सर्वांनाच असं वाटत होतं की जानकीनेच नानांना ढकललं असावं. परंतु जानकी ऐश्वर्याला म्हणते, ज्या दिवशी नाना शुद्धीवर येतील त्या दिवशी सर्व सत्याचा उलगडा होईल आणि सर्वांच्या सत्य समोर येईल. आता जानकी देवी आईला साकडं घालत असते की नाना लवकरात लवकर शुद्धीवर येऊन देत. तर आता देवी आईनेही चमत्कार केलेला असतो. सुमित्राताई आणि जानकीच्या प्रार्थनेला फळ मिळालेलं असतं. आता नाना शुद्धीवर आलेले असतात. सर्वांचाच आनंद काही गगनात मावत नसतो, परंतु ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि म्हणूनच आता ऐश्वर्या आपल्या वडिलांना भेटण्यासाठी येते आणि म्हणू लागते की नानासाहेब रणदिवे शुद्धीवर आले आहेत. आता तर मला माहेरी यावंच लागेल, कारण मला माहीत आहे नाना शुद्धीवर आलेत आणि आता ते सत्य सांगणार आहेत. ऐश्वर्या खूप घाबरलेली असते. सयाजीराव म्हणतात, पोरी असं काही होणार नाही, कारण तू एका राजकारण्याची आणि सयाजीरावाची पोर आहेस. सयाजीरावाची पोर कधीही हरत नाही, कारण जरी त्याने तोंड उघडण्याचा प्रयत्न केला तरी आपण तोंड दाबू शकतो. आता सयाजीराव नानासाहेबांचं तोंड कसं बंद करायचं याचे धडे ऐश्वर्याला देऊ लागतात. ऐश्वर्या त्याप्रमाणे आता नानासाहेबांना धमकी देण्यासाठी येते आणि म्हणू लागते, नाना, तू जर तोंड उघडण्याचा प्रयत्न केलास तर तुझ्या लेकरांचं काय होणार याचा विचार केला आहेस का? तुझी लाडाची आणि ऋषिकेश रणदिवे यांची एकुलती एक मुलगी ओवी, हिचा विचार केला आहेस का? ओवीचं तर मी आयुष्य बर्बाद करू शकते असं म्हणत आता ओवीची परिस्थिती काय होऊ शकते याचं दृश्य आता ऐश्वर्या नानांना दाखवते. आता मात्र नाना घाबरतात. नाना खूप चिडतात. ऐश्वर्या म्हणते, नाना, कितीही पाय हलवण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा ही ऐश्वर्या काय करू शकते याचा तर प्रत्यय तुला आलाच असेल. तू सांगण्याचा प्रयत्न केलास त्यावेळी तुझी काय अवस्था झाली आहे, तर तुझ्या लेकरांची आणि तुझ्या लाडक्या नातीची होणार आहे याचा विचार केला आहेस का? जर तुझी लाडकी नात तुला जिवंत हवी असेल तर माझं नाव कोणासमोरही घ्यायचं नाही. मी तुला ढकललं आहे हे सत्य कोणासमोरही यायला नको असं म्हणत ऐश्वर्या नानांची कॉलर पकडते आणि नानांना धमकी देते. नानांना खूप वाईट वाटतं. आतापर्यंत नानांनी कधीही खोटेपणा केलेला नसतो, परंतु आता ओवीसाठी नानांना खोटं बोलावं लागणार त्याचंच नानांना खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नाना शुद्धीवर आलेत याचा आनंद जानकीला झालेला असतो आणि म्हणूनच जानकी देवी आईला नवस केल्याप्रमाणे गावात गोडधोड वाटण्यासाठी गुलाबदादांकडे 10,000 रुपये देत असते. परंतु त्याचवेळी ऐश्वर्या येते आणि जानकीच्या हातातील ते पैसे काढून घेते आणि म्हणते, या पैशांवर, या घरावर, या घरातील प्रत्येक दागिन्यांवर फक्त आमचा अधिकार आहे. आता सर्वांनाच धक्का बसतो. ऋषिकेशला खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे आजी म्हणू लागतात, जानकी, अगं तूच तर म्हणाली होतीस ना की नाना शुद्धीवर आल्यावर सत्याचा उलगडा होणार आहे. मग आता तर नाना शुद्धीवर आलेच आहेत, तर आता सत्याचा उलगडा व्हायलाच हवा. तर सर्वजण म्हणत असतात, परंतु नानांना बोलताही येत नाही आहे. तर ऐश्वर्या म्हणू लागते, बोलता येत नसलं तरीसुद्धा नाना इशाऱ्याने नक्कीच सांगू शकतात की त्यांना नक्की कोणी ढकललं आहे. आपण नानांना सर्वांसमोर घेऊन येऊयात आणि त्याचवेळी सत्य आपल्या समोर येईल, म्हणजे आपल्यालाही कळेल की नक्की नानांना कोणी ढकललं आहे. आतापर्यंत मी तुम्हा सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला की हे सर्व काही जानकी वहिनींनी केलं आहे, परंतु तुम्हा सर्वांचा जानकी वहिनींवर विश्वास आहे. आता नाना ज्यावेळी स्वतःहूनच सांगतील की नक्की त्यांना कोणी ढकललं आहे, त्यावेळी सत्य सर्वांसमोर उघड होईल आणि मी जे सांगत आहे ते खरं आहे, कारण मला पूर्णपणे माहीत आहे की जानकी वहिनींनीच नानांना ढकललं आहे. तर ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या, तुझ्या बोलण्याने काहीच उपयोग नाही, कारण जोपर्यंत नाना स्वतःहून सांगत नाहीत की त्यांना नक्की कोणी ढकललं आहे तोपर्यंत आम्ही कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. तर ऐश्वर्या म्हणते, बरं ठीक आहे ऋषिकेश दादा, तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर आत्ताच आपण नानांना बाहेर घेऊन येऊ आणि त्यांनाच विचारू नक्की त्यांना कोणी ढकललं आहे. तर आता ऋषिकेश आणि सारंग नानांना व्हीलचेअरवर बसवतात आणि बाहेर घेऊन येतात. तर ऋषिकेश म्हणू लागतो, नाना, मला माहीत आहे की तुम्हाला अजूनही पूर्णपणे
पूर्णपणे बरं वाटलं नाही. परंतु तुमची ही अवस्था पाहता तुम्हाला यावेळी हा प्रश्न विचारणं चुकीचं आहे हे मलाही कळत आहे. परंतु नाना, शेवटी सत्याचा प्रश्न आहे. कारण सत्य सर्वांसमोर येणं खूप गरजेचं आहे. कारण आत्तापर्यंत जानकीला खूप काही ऐकून घ्यावं लागलं आहे. सर्वांना वाटत आहे की तुम्हाला जानकीने ढकललं आहे. परंतु नाना, आता तुम्हाला सत्य सांगावंच लागेल की नक्की तुम्हाला कोणी ढकललं आहे. आता ऋषिकेश बोलत असताना नानांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तर ऐश्वर्या नानांच्या समोर येऊन उभी राहते. त्यांना डोळे मोठे करत म्हणते, नाना सांगा सत्य, तुम्हाला नक्की कोणी ढकललं आहे? बोला नाना, असं म्हणत ऐश्वर्या आता डोळे मोठे करत नानांना धमकी देत असते आणि इशाऱ्यानेच शांत राहायला सांगत असते. नानांना खूप वाईट वाटत असतं. तर जानकी म्हणते, नाना तुम्हाला कोणालाही घाबरायची काहीच गरज नाही. जे काही सत्य आहे ते तुम्ही सांगा. तुम्ही काळजी करू नका, आपण सर्वजण एकत्र आहोत. परंतु नानांच्या मनामध्ये ओवीची भीती असते. आपल्या ओवीला जर काही झालं तर आता नानांच्या समोर ओवीचं दृश्य असतं. आपल्या ओवीला काही होऊ नये असा विचार नानांचा असतो आणि म्हणूनच नानांना काय करावं काहीच कळत नाही. परंतु सर्वजण नानांना विचारत असतात, तुम्हाला नक्की कोणी ढकललं आहे? तर नाना आता ऐश्वर्याकडे बोट दाखवतात, इशारा करतात. परंतु ऐश्वर्या खूप घाबरून गेलेली असते. परंतु काही वेळासाठी नानांच्या मनात आपल्या ओवीचा विचार येतो आणि नकळतच नानांचा हात आता जानकीच्या दिशेने जातो. आता जानकीला धक्काच बसतो. तर सर्व घरातले आश्चर्यानेच नानांकडे पाहू लागतात. कारण नानांनीच आता सत्य सर्वांना सांगितलेलं असतं. ते म्हणजेच जानकीनेच आपल्याला ढकललं आहे. परंतु हे सगळं काही खोटं बोलत असताना नानांच्याही मनाला खूप दुःख होत असतं. त्यांनाही खूप यातना होत असतात. परंतु शेवटी छोट्याशा ओवीचा विचार करून नाना हे सगळं काही बोलत असतात. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. ऋषिकेशला काय बोलावं काहीच कळत नसतं. परंतु ऋषिकेशला जाणवत असतं की नक्कीच काहीतरी घडलं आहे की ज्यामुळे नाना खोटं बोलत आहेत. नानांचा पहिला इशारा जानकीकडे नव्हता तर ऐश्वर्याकडे होता. हे सगळं काही ऋषिकेशच्या लक्षात येतं. परंतु आता काहीच बोलू शकत नसतो. ऋषिकेश शांतच असतो. तर आता सर्वजण जानकीकडे पाहत असतात. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, पाहिलं ना, मी तुम्हाला सांगितलं होतं की जानकी वहिनींनीच नानांना ढकललं आहे. मी प्रत्यक्ष पाहिलं होतं आणि आज नानांनीही ते कबूल केलं आहे की जानकी वहिनींनीच त्यांना ढकललं आहे. मी आत्तापर्यंत जे सांगत होते त्यावेळी कोणीही विश्वास ठेवला नाही. परंतु हेच सत्य आहे. आता मात्र सुमित्राताईंना खूप वाईट वाटतं. जानकीकडे ते पाहू लागतात. जानकी म्हणू लागते, आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आई मी असं काही केलं नाही. सुमित्राताई म्हणतात, नाही जानकी, अगं तू असं काही करशील याची मला अपेक्षाही नव्हती. जानकी, अगं माझा स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास होता. परंतु गेले काही दिवस तुझ्या वागण्यात बोलण्यात पूर्णपणे बदल झाला आहे. जेव्हापासून तुला समजलं की तू माझी सावत्र सून आहेस, ऋषिकेश माझा सावत्र मुलगा आहे, तेव्हापासून तुझ्या वागण्या बोलण्यात पूर्णपणे बदल झाला आहे. जी जानकी मला आई म्हणायची त्या जानकीच्या नजरेत माझ्यासाठी असणारी माया मला कधी दिसलीच नाही. जानकी म्हणते, नाही आई, असं काहीच नाही आहे. तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? अहो गेली 10 वर्ष मी या घरात राबत आहे. या घरासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावत आहे आणि आज मी असं काहीतरी करेन असं तुम्हाला वाटते का? आई व तुम्हा सर्वांनाच मी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. मला लहानपणापासूनच माझे आईबाबा नाही मिळालेत. मी अनाथ म्हणून वाढले. परंतु या घरी आल्यानंतर मला आईबाबा सासू सासऱ्यांच्या रूपाने मला आई आणि नाना मिळालीत आणि तेच तर माझं भाग्य. आणि आज माझ्या वडिलांसमान असणाऱ्या नानांना मी ढकलेन असा विचार तरी तुम्ही कसा करू शकता? सुमित्राताई म्हणतात, हा विचार मी केलाच नव्हता जानकी. परंतु शेवटी नानांनीच सांगितलं आहे. नानांनीच इशारा केला आणि त्यांनी सांगितलं की तूच त्यांना ढकललं आहेस. ऐश्वर्या म्हणते, हो ना, नानाच म्हणाले की जानकी वहिनीनीच ढकललं आहे. खरं तर नानांच्या इशाऱ्यातूनच आपल्या सर्वांना कळालं आहे की या सगळ्यामागे जानकी वहिनींचाच हात आहे. तर आता जानकी म्हणते, ऐश्वर्या तू गप्प बस, यामध्ये खरंच माझा काहीच हात नाही. ऐश्वर्या तू कितीही काही करण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा सत्य कधीही लपून राहणार नाही. सुमित्राताई म्हणतात की हो जानकी, तू बोलत आहेस ते अगदी खरं आहे. सत्य कधीही लपून राहणार नाही. कारण जानकी, तू आता ऐश्वर्यावर आरोप करत होतीस, परंतु सत्य हेच आहे की नानांना तूच ढकललं आहेस. असं म्हणत सुमित्राताई जानकीचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. आता जानकी सुमित्राताईंच्या समोर हात जोडत म्हणते, आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आई मी असं काहीच केलं नाही आहे. तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? आई एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेवा. अहो तुमची जानकी असं कधी वागेल असं तुम्हाला वाटते का?
नाही आई, मी असं कधीही वागू शकत नाही. असा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही. माझ्या वडिलांना, माझ्या नानांना मी नाही ढकलू शकत. आई, तुम्हाला तर माहीतच आहे की मी नानांसाठी व्रत केलं होतं. तर सुमित्राताई म्हणतात, हो केलं होतं ना, परंतु तो सगळा काही दिखावा होता. तुला दाखवायचं होतं की तुला नानांची किती काळजी आहे, परंतु तूच तर नानांना ढकललंस आणि त्यानंतर ही काही नाटकं करायला सुरुवात केलीस. तर जानकी म्हणते, आई, आज तुम्ही स्वतःहूनच पाहिलं आहे की नाना शुद्धीवर आले. या आनंदामध्ये मी आता पूर्ण गावाला मिठाई वाटायला सांगितली. तर सुमित्राताई म्हणतात, बस जानकी, तू कितीही काही सारवासारव करण्याचा प्रयत्न केलास तरी माझा तुझ्यावर विश्वास नाही. कारण तू जे काही केलंयस ना, ते खरोखरच पाप आहे जानकी. अगं, नानांनी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला, नेहमीच ते तुला मानत आले, नेहमीच तुला मुलीसमान वागणूक दिली आणि त्याच नानांना तू जिन्यावरून खाली ढकललास. तर जानकी म्हणू लागते, आई बस, प्लीज तुम्ही असं बोलूही नका. अहो, मी असं काहीच केलं नाही आहे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हा सगळा काही ऐश्वर्याचा डावपेच आहे. तर सुमित्राताई म्हणतात, उगाच ऐश्वर्याला यामध्ये ओढवू नकोस, कारण ऐश्वर्या असं काही वागणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. कारण ऐश्वर्याला नानांची किती काळजी आहे हे मी स्वतःहून पाहिलं आहे, परंतु तुझ्या नजरेत ती काळजी दिसतच नाही आहे. अगं, तुझ्यात फक्त अहंकार भरला आहे आणि तू खूप स्वार्थी निघाली आहेस. जानकी, अगं, या घरावर तुला तुझी सत्ता स्थापन करायची होती. तुला हे सगळं काही तुझ्या हातात हवं होतं आणि म्हणूनच काल ज्यावेळी ऐश्वर्याला चाव्या देण्याची वेळ आली तेव्हा तर तुला दडपण आलं होतं. खरं तर नानांचं व्हील वाचलंच जाऊ नये असंच तुला वाटत होतं. जानकी म्हणते, नाही आई, अहो, माझ्या मनात असं काहीच नव्हतं. सौमित्र भाऊजी नव्हते यासाठीच तर मी सगळं काही थांबवत होते ना. तर सुमित्राताई म्हणतात, सौमित्र हे फक्त कारण आहे, परंतु तुला मात्र हे सगळं काही स्वतःच्या ताब्यात ठेवायचं होतं, स्वतःच्या तालावर आम्हा सर्वांना ठेवायचं होतं. यासाठीच तू हे सगळं काही केलंस. आता जानकी, तू कितीही मला मनवण्याचा प्रयत्न केलास तरी माझा तुझ्यावर विश्वास नाही आणि मी कधीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. खरं तर तू आता या घरामध्ये राहण्यासाठी लायकच नाहीस. तर ऋषिकेश म्हणू लागतो, आई. तर आता सुमित्राताई ऋषिकेशला म्हणतात, खबरदार, यापुढे मला आई म्हणालास तर. असं म्हणत सुमित्राताईंनी आता ऋषिकेशला आई म्हणण्यापासून रोखलेलं असतं. त्या म्हणत असतात की यापुढे मला आई म्हणू नकोस, परंतु हा शब्द ऋषिकेशच्या मनाला लागतो. जानकी म्हणते, आई, अहो, काहीतरी गैरसमज होत आहे, प्लीज ऐकून घ्या. सुमित्राताई म्हणतात, कोणताही गैरसमज नाही जानकी, हेच खरं आहे की तुझी या घरामध्ये राहण्याची लायकीच नाही. खरं तर तुम्हा दोघांचीही नाही. आता मात्र ऋषिकेशला खूप वाईट वाटतं. जानकीचा होणारा अपमान ऋषिकेशला सहन होत नाही. ऋषिकेश जानकीला उठवतो आणि म्हणू लागतो, जानकी चल. जानकी म्हणते, ऋषिकेश प्लीज ऐकून तरी घ्या. ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी. जानकी म्हणते, अहो, काहीतरी गैरसमज झाला आहे. ऋषिकेश म्हणतो, जानकी, अगं, जे घर आपलं होतं, जी माणसं आपली होती ती आता आपली राहिलीच नाही. ज्यांचा तुझ्यावर विश्वास नाही, माझ्या बायकोवर या घरच्यांचा विश्वास नसेल तर अशा घरात मला राहायचंच नाही. अगं, आत्तापर्यंत हे घर, ही माणसं आपली होती, परंतु आता ना ही माणसं आपली आहेत ना आपलं हे घर आहे. आपल्याला आता आपण इथून निघावंच लागेल. आपल्यासाठी कोणीच नाही आहे जानकी. असं म्हणत आता ओवी, ऋषिकेश, जानकी बॅग घेतात आणि घराबाहेर पडतात. आता मात्र आजी आणि ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो. जानकी घराबाहेर पाऊल टाकते, परंतु सुमित्राताईंनी जानकी आणि ऋषिकेशकडे पाठ फिरवलेली असते. जानकीला खूप वाईट वाटतं, परंतु शेवटी मनावर दगड ठेवून आपल्या नवऱ्याचा हात पकडत ओवीला घेत आता जानकी आणि ऋषिकेश घराबाहेर पडतात. आता जानकी आणि ऋषिकेशसमोर प्रश्न असतो की आता आपण कुठे जाऊन राहावं, कारण दुसरा कुठलाच पर्याय नसतो. कारण ऐश्वर्याने सगळं काही आपल्या ताब्यात घेतलेलं असतं. ना ऋषिकेशकडे कंपनी असते ना पैसे. आता काहीच नसल्यामुळे त्यांना काय करावं काही सुचत नसतं. परंतु त्याचवेळी आता ऋषिकेशचा नवीन मित्र बाबू हा देवासारखा धावून येतो आणि म्हणू लागतो, ऋषिकेश दादा, काय झालंय? ऋषिकेश म्हणतो, काही नाही बाबू, तू जा. परंतु बाबूला सगळं काही समजतं. ऋषिकेशला तो म्हणू लागतो, दादा, नक्कीच काहीतरी झालं आहे आणि तुम्ही आणि वहिनी कुठे निघालात? ऋषिकेश म्हणतो, माहीत नाही, रस्ता कुठे घेऊन जाणार माहीत नाही, परंतु आम्ही घराबाहेर निघालो एवढं मात्र नक्की. बाबू म्हणू लागतो, असं कसं? आणि रस्ता कुठेही घेऊन जाईल आणि तुम्ही जाणार आणि मी जाऊ देईन का? अहो, तुमचा हा मित्र असताना मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही. तुम्ही माझ्या घरी चला. ऋषिकेश म्हणतो, नाही बाबू, मी तुझ्या घरी नाही येऊ शकत. अरे, माझं संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत आहे, माझी बायको माझ्यासोबत आहे, माझी मुलगी आहे माझ्यासोबत, आणि मी कसं येऊ तुझ्या घरी? मी यांना सोडून कुठेही येणार नाही. बाबू म्हणतो, दादा, मी असं म्हणालो का? तुम्ही तुमच्या मुलीला आणि बायकोला सोडून माझ्यासोबत चला. अहो, तुम्ही सर्वजण आमच्या घरी राहायला चला. तर जानकी म्हणते, नाही दादा, माफ करा आम्हाला, परंतु आज तुम्ही जे काही आमच्यासाठी बोलात तेच आमच्यासाठी खूप आहे. आम्ही ते कधीही विसरणार नाही, परंतु आमच्यामुळे तुम्हाला कुठला त्रास झालेला आम्हाला आवडणार नाही आणि म्हणूनच आम्ही नाही येऊ शकत. परंतु ओवीची ती अवस्था पाहून जानकीलाही खूप वाईट वाटत असतं. ओवी म्हणत असते, आई, आपण जाऊया ना गं, मला खरंच खूप भूक लागली आहे. आता ओवीचे ते शब्द कानावर पडतात. बाबू म्हणू लागतो,
दादा, अहो त्या छोट्या पोरीचा तरी विचार करा ना. अहो तिला असं उन्हातान्हातून किती फिरवणार आहात तुम्ही? तिला किती त्रास होत आहे. अहो तिला होणाऱ्या यातना मी नाही पाहू शकत. तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल. आता ओवीचा विचार करत जानकी आणि ऋषिकेश बाबूच्या घरी राहायला जातात. नवीनच मिळालेला मित्र, परंतु घरच्यांपेक्षाही माया लावणारा निघालेला असतो. आता बाबू जानकी आणि ऋषिकेशला घरी घेऊन येतो. तर आता ऋषिकेश विचारतो, काय मग बाबू, तुझ्या विहिरीचं काम कुठपर्यंत आलं आहे? बाबू म्हणतो, प्रयत्न तर चालू आहेत दादा, परंतु अजूनपर्यंत पाणी आलंच नाही. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, आपण उद्या बघू ना नक्की कशामुळे पाणी येत नाही आहे आणि अजून किती खोदावं लागेल. तर जानकी म्हणते, आपण सर्वच जण शेतावर जाऊ. तर आता ऋषिकेश म्हणतो, हो ना, आणि जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत सुवर्णाचं आणि ह्याचं लग्नही होणार नाही. जानकी म्हणते, असं कसं? यांचं लग्न होणार आणि अगदी धूमधडाक्यातच होणार, कारण आता विहिरीला नक्कीच पाणी येईल. बाबू म्हणतो, वहिनी तुम्ही आलात ना, म्हणजे नक्कीच काहीतरी चमत्कार घडेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ऐश्वर्याने सगळं काही आपल्या ताब्यात घेतलेलं असतं. संपूर्ण रणदिवे कुटुंबाचा कारभार ऐश्वर्याने आपल्या हातात घेतलेला असतो. आता मात्र सर्वांना काहीच कळत नसतं. साध्याबोळ्या सारंगलाही आता ऐश्वर्याने चांगलंच गुंडाळलेलं असतं. सुमित्राताई तर काहीच बोलू शकत नाहीत. सुमित्राताई ऐश्वर्याला म्हणतात, ऐश्वर्या, अगं नानांना आपल्याला चांगल्यात चांगली ट्रीटमेंट देणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी खर्चही भरपूर होणार आहे. ऐश्वर्या, तू थोडे पैसे देशील का? परंतु आता ऐश्वर्या आपल्या सासूलाच नकार देत म्हणते, नाही, यासाठी मी पैसे नाही देणार, कारण आता तसंही त्यांचं म्हातारपण जवळ आलं आहे आणि उगाच का वायफळ खर्च करावा, कारण हा महत्त्वाचा पैसा असा फुकट वाया घालवणं मला तरी योग्य वाटत नाही आणि त्यामुळे नानांच्या या औषधोपचारावर मी जास्तीचा खर्च करणार नाही. जी काही आपली ट्रीटमेंट चालू आहे ती चालू ठेवावी. त्यातून त्यांना बरं वाटलं तर ठीक, नाहीतर आहेत तसे राहिले तरी काहीच फरक पडत नाही, कारण त्यांच्या असण्याने किंवा नसण्याने काही फरक पडणार आहे का? तर सुमित्राताई म्हणतात, ऐश्वर्या. तर ऐश्वर्या म्हणते, आवाज खाली, कोणीही आवाज चढवायचा नाही, कारण या घरावर माझी सत्ता आहे. हे घर माझ्या हातात आहे, त्यामुळे कोणीही काही बोलणार नाहीत. मी जसं सांगेन तसं तुम्हा सर्वांना वागावं लागेल. उगाचा वायफळ खर्च मी करू देणार नाही. तर दुसरीकडे आता ऐश्वर्याने ऋषिकेशची जागा आपल्या वडिलांना सयाजीरावांना दिलेली असते. तर आता मात्र बाजार समितीची पूर्णपणे हालत झालेली असते, कारण सयाजीरावांनी बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव अगदी अवाच्या कवा वाढवलेले असतात. त्यामुळे आता शेतकरीही खूप संतापलेले असतात. शेतकरी ऋषिकेशची भेट घ्यायची ठरवतात आणि ऋषिकेशला भेटण्यासाठी बाबूच्या घरी येतात आणि म्हणू लागतात, दादा, या सगळ्यातून आम्हाला वाचवा. ऋषिकेश म्हणतो, नाही, मी आता काहीच करू शकत नाही, मला माफ करा, कारण आता हा कारभार ऐश्वर्या वहिनी सांभाळत आहेत आणि त्यामुळे आता माझ्या हातात काहीच नाही. तर आता ते सर्व म्हणतात, नाही दादा, अहो जे काही होत आहे ते चुकीचं आहे. आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. ऋषिकेश म्हणतो, परंतु मी तर काहीच करू शकत नाही. आता ऋषिकेशच्या हातात काहीच नसल्यामुळे ऋषिकेश सर्व शेतकऱ्यांची माफी मागतो. ऐश्वर्या आणि सयाजीरावांनी शेतकऱ्यांचे पूर्ण हाल केलेले असतात. त्यांना जीवन जगणंही मुश्किल केलेलं असतं. हे सगळं ऐकून ऋषिकेशलाही खूप वाईट वाटतं. जानकी म्हणू लागते की आपल्याला काहीतरी करावं लागेल. ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, अगं या अगोदरसुद्धा आपण या शेतकऱ्यांसाठी खूप काही केलं, परंतु जानकी आता आपलंच राहणं, आपलं जगणं मुश्किल झालं आहे. आपल्या हातात काहीच नाही आहे, मग आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. ऋषिकेशलाही खूप वाईट वाटत असतं, परंतु ऋषिकेश काहीच करू शकत नसतो. तर आता ऋषिकेश, बाबू आणि जानकी सर्वजण शेतकऱ्यावर जातात आणि तिथे असणाऱ्या विहिरीला पाणी का येत नाही याचा विचार करू लागतात. आता जानकी म्हणते, मी करून बघू का? असं म्हणत आता जानकी खोदकामाला सुरुवात करते, परंतु जानकीने एक कुदळ मारताच तिथे झऱ्यांना पाणी फुटलेलं असतं. आता मात्र सर्वांनाच खूप आनंद होतो. जानकीचं पाऊल पडताच विहिरीला पाणी आलेलं असतं. लक्ष्मीच्या रूपाने जानकीने तिथे पाऊल टाकलेलं असतं. सर्व शेतकरी सुकावलेले असतात. बाबू म्हणू लागतो, वहिनी, अहो इतके दिवस झाले आम्ही प्रयत्न करत आहोत, परंतु आमच्या प्रयत्नांना कधी यश मिळालं नाही. परंतु खरंच जानकी वहिनी, अहो तुमचं पाऊल आमच्या शेतीत काय पडलं आणि आज या विहिरीला पाणीही आलं. आज आम्ही संपूर्ण गाव सुखावलो आहोत, ते फक्त तुमच्यामुळे. खरंच देवाने खूप मोठा चमत्कार केला. वहिनी, अहो खरंच तुमचे आभार कसे मानू मला काहीच कळत नाही. जानकी म्हणते, आभार कसले? तुम्हा सर्व शेतकऱ्यांना आता पिण्यासाठी पाणी मिळालं, हेच माझ्यासाठी खूप आहे. तर आता सर्वजण जानकीचं कौतुक करू लागतात. सर्व गावकरी जानकीला आशीर्वाद देत म्हणतात, पोरी, अगं तुझ्या आयुष्यात तू खूप काही कमावशील, तुझी खूप भरभराट होईल, कारण आज या गावाला तुझ्यामुळे पाणी मिळालं आहे. आत्तापर्यंत आम्ही प्रयत्न केलेत, परंतु या प्रयत्नांना यश फक्त तुझ्यामुळे आलं आहे.
तुझं मन अगदी या पाण्यासारखं निर्मळ आहे. तुझी ओंजळ नेहमीच सुखाने भरलेली असेल. हा या गावकऱ्यांचा तुला आशीर्वाद आहे. जानकी म्हणते, तुमचे आशीर्वादच माझ्यासाठी खूप आहेत. तर दुसरीकडे ऐश्वर्याने सर्व काही बर्बाद केलेलं असतं. सर्वजण रस्त्यावर आलेले असतात, कारण ऐश्वर्याने सगळं काही आपल्या वडिलांच्या घशात घातलेलं असतं. संपूर्ण रणदिवे कुटुंबाला आता तिने रस्त्यावर आणलेलं असतं. आता सर्वांनाच काय करावं काहीच कळत नसतं, कारण देवाचा धावा करूनही काहीच उपयोग होत नाही, कारण घरची लक्ष्मी ही घराबाहेर गेलेली असते. अगदी लहान वयातच ऋषिकेशने काबाड कष्ट करून आपली कंपनी नावारूपास आणलेली असते. रक्ताचं पाणी करून कंपनी मोठी केलेली असते, परंतु आता तीच कंपनी ऐश्वर्याच्या घशात गेलेली असते. आता ऐश्वर्या तर सगळ्याचा कारभार सांभाळत असते, परंतु यामुळे संपूर्ण रणदिवे मात्र रस्त्यावर आलेले असतात. संपूर्ण रणदिवे कुटुंबाला ऐश्वर्याने बर्बाद केलेलं असतं. आता मात्र आजीला तिची चूक लक्षात येते. आजी म्हणू लागते, खरंच माझी चूक झाली, आम्ही जानकीला चुकीचं समजलं. तर नाना म्हणू लागतात, आता तुमचे डोळे उघडलेत का? अरे जानकी म्हणजे या घरची लक्ष्मी, आणि त्या लक्ष्मीलाच तुम्ही घराबाहेर काढलात. अरे ऋषिकेशने रक्ताचं पाणी करून ही कंपनी उभी केली, परंतु आज ना ऋषिकेश इथे आहेत ना जानकी, ज्यांनी काबाड कष्ट करून हे घर एकत्र बांधून ठेवलं, त्यांना तर तुम्ही घराबाहेर काढलात. आणि 4 दिवसापूर्वी आलेली ऐश्वर्या, तिच्यावर विश्वास ठेवून तिच्या हातात सत्ता दिलात, परंतु आज आपल्या हाती काहीच नाही आहे. हे लक्षात येतं आहे का? ना आपल्या हातात हे घर आहे, ना आपली कंपनी, आणि आजही आपण रस्त्यावर आलो आहोत ते फक्त सुमित्रा तुझ्यामुळेच. तर सुमित्राताई म्हणू लागतात, हो तुम्हीच तर इशारा करून सांगितलं होतं की जानकीनेच तुम्हाला ढकललं. तर नाना म्हणू लागतात, सुमित्रा अगं मी इशारा केला आणि त्यावर तुझा विश्वास बसला का? अगं सुमित्रा, तू स्वतःच विचार करायचा होता की जानकी असं कधी करेल का? अगं मी असं काही करण्यामागे काहीतरी कारण असू शकतं, याचा विचार तुझ्या मनात यायला हवा होता सुमित्रा. अगं जानकीने आपला कधी तोलही जाऊ दिला नाही, ना आपल्याला कधी एवढी जखम होऊ दिली. ती जानकी मला जिन्यावरून ढकलेल असं तुला वाटतं का सुमित्रा? सुमित्राताई म्हणतात, माझ्याही मनाला पटत नव्हतं, परंतु तुम्ही सांगितलात आणि त्यावर मी विश्वास ठेवला. आणि ऐश्वर्याने तर तगदाच धरून बसली होती की हे सगळं काही जानकीनेच केलं, आणि मग मला यावर विश्वास ठेवावाच लागला. नाना म्हणतात, हे सगळं काही मी का केलं हे जाणून घ्यायचं आहे का सुमित्रा? अगं फक्त आपल्या ओवीसाठी करावं लागलं, कारण मला ऐश्वर्याने धमकी दिली होती की ती आपल्या ओवीला काहीही करू शकते, आणि म्हणूनच मला हे सगळं काही खोटं बोलावं लागलं. सुमित्रा, अगं देवाने जरी सांगितलं असतं की आपल्या जानकीने मला ढकललं तरीसुद्धा मी विश्वास ठेवला नसता, आणि तू मात्र ठेवलास. आता सुमित्राताईंना त्यांची चूक लक्षात येते. आता सुमित्राताई म्हणू लागतात, चुकलंच माझं, मी माझ्या जानकीला घराबाहेर काढलं, माझ्या ऋषिकेशला घराबाहेर काढलं. तर दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेशला फक्त घरची काळजी लागलेली असते. आता खरंच सुमित्राताईंची चूक लक्षात येताच सुमित्राताई जानकी आणि ऋषिकेशला पुन्हा एकदा मानसन्मानाने घरी घेऊन येतील का? आता सर्व सत्याचा उलगडा होईल का? आता ऐश्वर्याची पापं सर्वांसमोर येतील का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.